गुड मॉर्निंग मित्रांनो, आज रविवार तर आमचा CLS ग्रुप जो आलेला आहे त्याची राईड आहे ते तामलवाडी हे राईड आहे. साधारण 50 किलोमीटरची राईड आहे. पण आज माझ्याबरोबर थोड्याशा अडचणीला सामना करतोय. 2 वेळा माझी सायकल पंक्चर झाली. आमचे कदम सर पंक्चर काढण्यात व्यस्त आहेत, पण तोपर्यंत म्हटलं एक बाईट आपण घ्यावा, कारण की आज CLS ग्रुपमध्ये नवीन 2 पाहुण्याचं आगमन झालेलं आहे. पहिले म्हणजे पांडुरंग सर, आज त्यांची फर्स्टच राईड आहे, आणि दुसरे म्हणजे साकेत सर. आज फर्स्ट राईड असताना देखील त्यांनी 50 किलोमीटरची राईड प्लॅन केली. ह्याच्याबद्दल मला त्यांचा खूप अभिमान आहे. त्यांच्या सायकल जरी पाहिल्या तर MTP सायकल असताना देखील आमच्या बरोबरीनं ते सायकल करतायत. तर आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते CLS ग्रुपला कसे अटॅच झालेले आहेत. तर प्लीज पांडुरंग सर, प्लीज थोडं. मी जॉबला चाललो होतो आणि मला रस्त्यामध्ये गिरी साहेब भेटले. मग मी गिरी साहेबांना विचारलं की साहेब त्या सायकलबद्दल थोडी माहिती सांगा. मग साहेबांनी मला थोडी प्रेरणा दिली गिरी साहेबांनी, आणि मला ऊर्जा निर्माण झाली की आपण पण सायकलिंग केलं पाहिजे आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या हेल्थसाठी. आणि मग तिथून मी सुरुवात केली. आता 8 दिवस झालं मी सायकलिंग करतो आहे. आता इथून पुढं अजून ऊर्जा मिळेल मला, एवढं मी सांगतो. साकेत सर, आपले 2 शब्द, कसे CLS ग्रुपला तुम्ही अटॅच झालात, कोणाकडून कॉन्टॅक्ट मिळाले? मला ॲक्च्युली प्रसाद कंदलवाकर माझा मित्र आहे. तर त्यांनी मला सांगितलं होतं या ग्रुपला थोड्या दिवसापूर्वी. मी 1-2दा बघितलं पण होतं ग्रुप असे जात आहेत ह्याच्या विजापूर रोडला वगैरे, पण माहीत नव्हतं काय कुठला ग्रुप आहे वगैरे. पण त्याच्याकडनं कळल्यानंतर मी मागच्या वेळी पण एकदा प्रयत्न केला होता यायचा, पण तेव्हा काही जमलं नाही. पण यावेळी योग आला. मी केलं आहे आधी सायकलिंग बऱ्यापैकी, पण आता बऱ्याच वर्ष गॅप पडलेला आहे. आता परत सुरू करतो. तर ह्या 2 नवीन पाहुण्याचं आमच्या पूर्ण CLS ग्रुपतर्फे त्यांचं स्वागत करतो, आणि पुढेही त्यांना आम्ही गाईड करू, आणि परत अशी वेळ येईल की ते आम्हाला गाईड करतील, हे नक्कीच होणार आहे. चला.